घरून निघालोय आणि ही आपली नेहमीची वाट। आज पिकनिकचा उत्साह वेगळाच आहे। आत्या आणि तिची योगा गँग शिवडीवरून निघाली आहे। आता चालत चालत चाललो आहे जुईनगर स्टेशनला। जुईनगर स्टेशनवरून मी खारघरला जाणार आहे। आम्ही सर्वजण एकत्र खारघर स्टेशनलाच भेटणार आहे। आजचा संपूर्ण दिवस आपण खारघर इस्कॉन मंदिर आणि तिथली मज्जा बघणार आहोत, तर शेवटपर्यंत सोबत राहा। आज मी पहिल्यांदाच असा रस्त्यावर चालत चालत ब्लॉग करत आहे, त्यामुळे मनावर थोडं दडपण आहे, थोडी भीतीही वाटत आहे लोक काय म्हणतील। पण आजचा उत्साह खूप मोठा आहे, कारण आत्या आणि आत्याची योगा गँग येत आहे। तर माझा पहिला प्रयत्न कसा वाटत आहे ते नक्की सांगा आणि चला माझ्या प्रवासात। हे पहा मंडळी, जुईनगर स्टेशन। तिकीट काढून झाली। जुईनगरपासून खारघर, खारघरहून डायरेक्ट शिवडी। तुम्हाला माहीत आहे का, तिकीट घराच्या इथे खिच मेरी फोटो बॉलिवूड सॉन्गची शूटिंग झाली होती। चोरट पिक्चरमधील एक लड़का एक लड़की दोनों पागल हो गए प्यार में, ते पण गाणं इथे शूटिंग झालं। हे स्टेशन किती फिल्मी आहे। फायनली ही पहा आपली आली लाईफलाईन। दिल है मुश्किल जीना यहाँ, जरा हट के जरा बच के, ये है बॉम्बे मेरी जान। कहीं बिल्डिंग कहीं ट्राम में, कहीं मोटर कहीं मिलता है यहाँ सब कुछ, एक मिलता नहीं दिल। कहीं बिल्डिंग कहीं ट्राम में, कहीं मोटर कहीं मिलता है यहाँ सब कुछ, एक मिलता नहीं दिल। तर मंडळी, फायनली पोचलो मी खारघर स्टेशनला। स्टेशनवरून उतरल्या समोरच रिक्षा स्टँड आहे। ट्रेन गेली, आता एक ट्रेन गेल्यानंतर योगा ग्रुप येईलच। खारघर स्टेशन हे नवी मुंबईमधील वन ऑफ बेस्ट स्टेशन आहे। हे पहा मंडळी, हा आहे आत्याचा सुपर एनर्जेटिक योगा ग्रुप। किती खुश आहेत बघा। स्टेशनच्या बाहेरच बस स्टॉप आहे, तिथे आम्ही बस पकडली आणि निघालो इस्कॉनच्या वारीला। तुम्ही जर इस्कॉन टेम्पलला जात असाल आणि तुमचा मोठा ग्रुप असेल तर बस हा पर्याय निवडा। आम्ही 7 जण 80 रुपयामध्ये इस्कॉन टेम्पलला पोचलो आणि रिक्षाचे भाडे 100 रुपये होतात। अशी आम्ही स्मार्ट ट्रॅव्हलिंग केली। हे पहा आमचा स्टॉप आलं। हा पहा योगा ग्रुप। फायनली आम्ही पोचलो आहोत इस्कॉन टेम्पल। इथे पिशवीमध्ये आपण चप्पल ठेवू शकतो आणि पुढे चालत चालत आम्ही पाय धुवून घेतले। माझ्या मागे तुम्ही पाहू शकता हा ग्रुप किती उत्साहात चालला आहे। किरणामध्ये इस्कॉन टेम्पल एकदम चमकतच होतं। आता पहा हे मंदिर। सजे बिहारी मनमोहन तेरी छवि अति प्यारी, बंसी बजैया रास रचैया, तारनहार मेरे तुम ही के भैया, तुमसे बड़ा कहाँ कौन कन्हैया। श्री कृष्ण। दर्शन झाल्यावर आम्ही मंदिराच्या खाली आलो। तिथे अगरबत्ती, धूप, मूर्त्या, वेगवेगळे कपडे म्हणजे पूजा सामग्री भेटतात। योगा ग्रुपची खरेदी चालली होती। हे पहा राधा कृष्णाचं सुंदर असं किचन। छोटे छोटे डिटेलिंग केलेल्या मूर्त्या होत्या। सुबक अशा शोपीस पण होते। कृष्णाला सजवण्यासाठी कृष्णाचे फेटे, दागिने हे पण होते।
सगळ्यांची शॉपिंग झाली आणि आम्ही निघालो बाहेर. मंदिराच्या बाजूलाच रिजनेबल फूड ऑप्शन आहे. ह्या मंदिरामध्ये रात्रीच्या टायमिंगला खूप गर्दी होते. हे पहा इस्कॉन टेम्पलचं रेस्टॉरंट. मंदिराचं दर्शन झालं आणि आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. मंदिराच्या गेटच्या इथे प्रसाद भेटतो. मंदिराच्या बाजूलाच सेंट्रल पार्क आहे. तिथे आम्ही जाणार होतो पण खूप रात्र झाली होती म्हणून सेंट्रल पार्कच्या बसस्टॉपच्या इथे येऊन आम्ही बस पकडली. रात्रीचा टाईम असल्यामुळे खारघर स्टेशनला खूप गर्दी होती. हे पहा मित्रांनो, खारघर स्टेशनची खाऊ गल्ली. ट्रेनमध्ये बसल्या बसल्या खायला भेळ घेतली. ट्रेनला गर्दी होती. पनवेल गाडी पकडून रिटर्न शिवडीला जायचं असं आम्ही ठरवलं. 3 स्टेशन गेले आणि पनवेल आलं आणि पूर्ण गाडी खाली. 15 मिनटं पनवेलला गाडी थांबली आणि वापस एकदा निघाली. 1 तासानंतर आम्ही शिवडी स्टेशनला पोचलो. हा पहा शिवडीचा अटल सेतू. तुम्हाला हा प्रवास कसा वाटला ते सांगायला विसरू नका. ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुन्हा एकदा भेटूया अशाच नवीन धमाल ब्लॉगमध्ये. आता पाहूया योगा ग्रुपचे सर्व फोटो.